नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारा खमंग असा आज आपण इथे फोडणीचा खिचडी भात बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि अगदी खमंग असा हा फोडणीचा खिचडी भात तयार होतो. तर हा फोडणीचा खिचडी भात कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. घरातील कोणताही जो आपण नेहमी तांदूळ वापरतो भाताला तो आपण 2 वाटी घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपण मूग डाळ घेतलेली आहे. तर आता तांदूळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता आपण कुकरमध्ये फोडणी करून घेणार आहोत. फोडणीपुरते तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे छान तडतडल्यानंतर आपण इथे एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, तर इथे आता आपण हिरवी मिरचीचा वापर करणार आहोत. हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. जर ही खिचडी लहान मुलं खाणार असतील तर इथे मिरचीचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल. तर इथे आता फोडणी छान परतवून झाल्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत आणि आता आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे आपली ही फोडणी परतवून झालेली आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो. तर एकदा अशा पद्धतीने खिचडी भात बनवून बघा. अतिशय खमंग आणि चविष्ट असा हा भात तयार होतो. तर इथे आता आपली ही फोडणी परतवून झालेली आहे. आता फोडणीमध्येच आपण छोटा एक चमचा आपण हळदीचा वापर करणार आहोत. तर आता फोडणीमध्ये आपण हळद छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता हळद आपण फोडणीमध्ये परतवून झालेली आहे आणि पाव चमचा आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. तर अगदी छोट्या चमच्याचाच वापर केलेला आहे. तर इथे आता फोडणीमध्ये आपण हिंग छान परतवून झालेला आहे आणि आता डाळ आणि आपण इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे आता तांदूळ आणि डाळ आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता डाळ आणि तांदूळ छान परतवून झालेले आहेत आणि आता आपण पाण्याचा वापर करणार आहोत. तर ही खिचडी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे तर त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आपण 2 वाटी तांदूळ घेतले आहेत आणि अर्धी वाटी मूग डाळ वापरलेली आहे. तर इथे ही खिचडी मी थोडी पातळ बनवत आहे त्याच्यामुळे आपण 3 ते 3.5 वाटी पाण्याचा वापर करणार आहे. तर इथे तुम्हाला जशी खिचडी पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. तर इथे आता आपण छान तांदूळ आणि डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता डाळ आणि तांदूळ आपण ढवळून झालेले आहेत आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे आता कुकरचं झाकण लावून आपण 2 ते 3 शिट्यांमध्ये छान खिचडी तयार करून घेणार आहोत. तर अगदी 3 शिट्यांमध्ये अगदी मऊ लुसलुशीत अशी ही खिचडी तयार होते. तर इथे आता 3 शिट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून अगदी 5 मिनटं आपण झाकण तसंच ठेवून आता इथे खिचडी कितपत आपली झालेली आहे ती पाहूया. तर इथे आता कुकरचं झाकण काढून आपण खिचडी कशी झाली आहे ती पाहूया. तर इथे पाहू शकता छान अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे आणि आता आपण चमच्याने ढवळून घेणार आहोत. अतिशय चविष्ट आणि अगदी खमंग अशी ही खिचडी तयार होते. तर इथे आपली ही खमंग अशी खिचडी छान तयार झालेली आहे ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर ह्या खिचडीबरोबर तुम्ही अगदी लोणचं पापड घेऊ शकता किंवा मग अगदी खोबऱ्याची चटणी असेल तरीसुद्धा छान लागते. तर इथे आपली ही खिचडी छान तयार झालेली आहे. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.